नमस्कार, मी ज्योती सदामते. जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी. तवंदी घाटात महामार्ग रुंदीकरणाचे काम गतीने. 6 पदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यास अपघातांची संख्या कमी होण्याची शक्यता. निप्पाणीजवळ असलेल्या तवंदी घाट म्हणजे मृत्यूचा सापळा असल्याचे आढळून येते. तवंदी घाटात पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या उड्डाणपुलाच्या कामासही सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या 2 महिन्यापासून या कामास सुरुवात झाली असून सध्या तवंदी घाटातील डोंगर फोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात JCB यंत्राच्या सहाय्याने काम गतीने सुरू आहे. हा मोठा उड्डाणपूल जवळपास 2.5 किलोमीटर अंतराचा होणार असून सत्यवती हॉटेल ते 30 बिडी कारखान्यापर्यंत मोठ्या उड्डाणपुलाचे काम होणार आहे. अजूनही या कामात जवळपास वर्षभराचा कालावधी लागेल अशी माहिती अवताडे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. सध्या महामार्गाच्या 6 पदरीकरणाचे काम सुरू आहे. कगनोळी ते सोलापूर फाट्यापर्यंतचे काम अवताडे कंपनीला देण्यात आले आहे. 6 पदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यास अपघातांची संख्या कमी होण्याची शक्यता नागरिकांच्यातून होत आहे. सध्या तवंदी घाटात उतार असल्याने अनेक वेळा मोठे अपघात घडत आहेत. त्यासाठी जवळपास 2.5 किलोमीटर उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येत असून याचे काम गतीने सुरू असल्याने वाहनधारकांनी वाहने सावकाश हाणावीत असे आवाहन करण्यात येत आहे. निप्पाणीहून जनशक्ती वॉइस न्यूजसाठी मुख्य संपादक संतोष मातीवडर. ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.